नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी रामेश्वर काळुशे आणि तुम्ही पाहत आहात द मेडिकल ॲडमिशन गाईड हे यूट्यूब चॅनल. नीट UG 2026च्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज आलेली आहे. विद्यार्थ्यांची स्कॅन्ड OMR रिस्पॉन्स शीट ही आज म्हणजे 13 जुलै रोजी उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर आपण या ठिकाणी आता NTAच्या वेबसाईटवर आहोत. इथे तुम्ही बघू शकता, इथे नोटिफिकेशन दिलेलं आहे, डिस्प्ले ऑफ स्कॅन इमेज ऑफ OMR ॲन्सर शीट अँड रेकॉर्डेड रिस्पॉन्स. याच्यावरती आपण क्लिक केलं की आपल्याला हे पेज ओपन होणार आहे आणि या ठिकाणी आपण लॉग इन करून आपली OMR शीट बघू शकतो आणि त्यावरून आपला रिझल्ट काढू शकतो. तुमची OMR शीट व्यवस्थित स्कॅन झालेली आहे का? तुम्ही भरलेले उत्तर योग्य पद्धतीने रेकॉर्ड झाले आहे का? आणि OMRमध्ये काही त्रुटी आढळल्यास चॅलेंज कसे करायचे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्याला अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी आहे इथे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज ओपन होणार आहे. लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून. या ठिकाणी टाकल्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड, डेट ऑफ बर्थ सगळं आपल्याला दिसणार आहे, ते भरायचं आहे आणि आपलं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर OMR रिस्पॉन्स शीट आपल्याला डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर व्ह्यू स्कॅन OMR शीट किंवा OMR रिस्पॉन्स शीट असा पर्याय दिसेल, त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. OMRमध्ये नेमकं काय तपासायचं आहे? विद्यार्थ्यांनी OMR शीट पाहताना घाई करू नये. प्रत्येक प्रश्न क्रमांक आणि त्यासमोर रेकॉर्ड झालेला पर्याय काळजीपूर्वक तुम्ही तपासायचा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या प्रश्नासाठी ऑप्शन B भरला असेल तर OMR रिस्पॉन्समध्येही ऑप्शन B रेकॉर्ड झाला आहे की नाही ते तपासा. एखादा बबल व्यवस्थित स्कॅन झाला नसेल किंवा तुम्ही भरलेल्या उत्तरापेक्षा वेगळा पर्याय रेकॉर्ड दिसत असेल तर विद्यार्थ्यांनी OMR चॅलेंज करायचं आहे. ती संधी तुम्हाला उपलब्ध आहे. OMR चॅलेंज कधीपर्यंत करता येईल? तर महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा. OMR रिस्पॉन्स शीट ही 13 जुलै 2026 आणि अंतिम तारीख आहे 15 जुलै. 15 जुलैपर्यंत तुम्ही ते तपासून चॅलेंज करू शकता. म्हणून विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नये. आपली OMR शीट काही त्रुटी असल्यास अधिकृत सूचनेनुसार वेळेत चॅलेंज करा. आता OMR चॅलेंज कसे करायचे? चॅलेंज OMR शीट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स भरायचा आहे आणि आपण पेमेंट करून त्या ठिकाणी चॅलेंज करायचं आहे. महत्त्वाची सूचना अशी आहे, विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी आहेत. OMR चॅलेंज म्हणजे ॲन्सर की चॅलेंज नाही, हे लक्षात घ्या. ॲन्सर की चॅलेंज हे वेगळं आहे. OMR चॅलेंज फक्त हे तुमचा OMRमध्ये भरलेले उत्तरं आणि NTAने स्कॅन केलेले उत्तरं दाखवते. त्यामध्ये काही त्रुटी असेल तर चॅलेंज आपल्याला करायचं आहे. एखाद्या प्रश्नाचे अधिकृत उत्तर चुकीचे वाटत असेल तर ती वेगळी ॲन्सर की चॅलेंज प्रक्रिया असते. त्यामुळे विनाकारण प्रत्येक प्रश्नासाठी OMR चॅलेंज करू नका. फायनल ॲन्सर की आणि रिझल्ट केव्हा येईल बघा. मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की 20 तारखेच्या आत रिझल्ट येणार आहे. किती दिवसानंतर OMR येते हे सगळं तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं. त्याप्रमाणेच ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत. आता OMR शीट आली म्हणजे 15 जुलैला आपण चॅलेंज करत आहोत. चॅलेंज झाल्यानंतर फायनल ॲन्सर की येते. आता 15 तारखेला आपण चॅलेंज केल्यानंतर फायनल ॲन्सर की साधारणतः 16ला येईल आणि कदाचित 16ला सुद्धा तुमचा रिझल्ट लागू शकतो. त्यानंतर नीट UGचा निकाल, तुमचा स्कोर कार्ड तुम्हाला बघायला मिळणार आहे. फायनल ॲन्सर की, रिझल्ट डेट, स्कोर कार्ड NTAने अजून आपल्या वेबसाईटवर दिलेलं नाही. वेबसाईटवर आल्यानंतर लगेच तुम्हाला अपडेट दिला जाईल. विद्यार्थ्यांनी आजच आपली OMR शीट तपासावी, ती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी आणि
स्कॅन एरर दिसत असेल तर चॅलेंज करावं. अशा पद्धतीचं हे OMR शीट चॅलेंज कसं करायचं या पद्धतीची माहिती तुम्हाला मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.